फिल्डिंग करत असताना किंवा गोलंदाजी करत असताना तुमच्या टीममेट्ससाठी सहकाऱ्यांसाठी काही मेसेज असेल? तुम्ही फक्त मॅचमध्ये राहिलेत ना तर 100% तुमचे एफर्ट्स द्या. बाकी आपण रिझल्टचा नंतर तुम्ही 100% एफर्ट दिला तर आपण 100% मॅच जिंकू. खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन, थँक्यू. सागर भाऊ आपला देखील आभार, थँक्यू. या 12वा खेळाडू या लवकर, दोन्ही संघांचे 12वे खेळाडू चला. सन्मानी आमचे मान्यवर तुषारजी पगारे सर जे मंचावर तुषारजी पगार सर इथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम. फुलटॉस ऑन साइडला खेळलाय, फटका फसलाय मात्र झेल झाला नाही. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग पंचांच्या लगत चेंडू लँड होतोय. या सिंगल सोबत सामन्याला सुरुवात होते. आजचा हा 4थ्या दिवसाचा खेळ. एक मिनिट एकदा नाव बघून घेतो. विकास खाली आहे. अरे आकाश खेमाडे ना, तो टोपी उलटी टोपी घालतो. संत कबीर संघ 13, सन्माननीय हर्षल भाऊ आहेर यांचा संघ टीम श्रीराम फाउंडेशन जो मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना आपण बघू शकाल तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारा संघ सन्मान्य मिलनजी भदरगे यांचा संघ आपण बघतो बॅटिंग करत असताना. या अगोदर पहिली लढत हा संघ खेळलाय. आकाश खेमाडे ऑन स्ट्राइक.
यावेळेस फुलर लेंथ डिलिव्हरी स्लॉट मध्ये चेंडू होता आकाशच्या बॅट मधनं. ऑन साइडला पूल केलाय. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे सलग दुसरा षटकार 6. बॅक टू बॅक सलग 2 षटकार आलेत. धावफलक पोहोचतोय. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये सलग तिसरा आलाय आकाशच्या बॅट मधनं. षटकारांची हॅट्रिक 6 रन्स. वा काय बॅटिंग केली जाते. हा येतोय चौकार. डीजे थँक्यू. मित्रांनो, आजच्या खेळातील सकाळच्या सत्रामधील जो पहिला सामना खेळला गेला, टीम सर 11 या संघाचा खेळाडू पहिल्या सामन्यात सर 11 संघानं विजय मिळवलाय आणि सर 11 संघाचे खेळाडू पहिल्या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच तेजस गांगुर्डे, 18 बॉल 46 रन. मॅन ऑफ द मॅच तेजस गांगुर्डे. आपण जिथे कुठे असाल, मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारण्यासाठी कृपया टॉस्का बॉस प्रेझेंटेशन कक्षामध्ये यावं. या मंचावर या. चांगला बॉल, चांगला बॉल. हा चेंडू चांगला होता या षटकातला आतापर्यंतचा. धावफलक 35. आणि आजची दुसरी मॅच जी खेळली गेली त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, आजच्या खेळातील पहिलं अर्धशतक आणि या स्पर्धेतलं चौथं अर्धशतक फटकावणारा राज बोहरा मॅन ऑफ द मॅच दुसऱ्या सामन्यातील. पहिले तुम्ही या. तेजस गांगुर्डे या. राज बोहरा तुम्हाला पुन्हा एकदा मी आमंत्रित करेल. सुरुवातीला मी सन्माननीय प्लेयर ऑफ द मॅच आजच्या पहिल्या सामन्यातील तेजस गांगुर्डे. तेजस गांगुर्डे या. राज बोहरा तुम्हाला कॉल केल्यानंतर तुम्ही या. आत्ता थांबा. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 35. धावफलक 35. सन्मान्य तुषारजी पगार सर, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आजच्या खेळातील पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण द्यावा, आपल्याला विनंती असेल. अठरा चेंडू 46 धावांची एक जबरदस्त इनिंग, मॅच विनिंग परफॉर्मन्स
अगदी 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना 20 धावांची जबरदस्त खेळी त्या षटकामध्ये आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना अगदी पहिल्या 2 षटकामध्ये दोन चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना पहिल्या 2 चेंडूवर 2 भव्य षटकार आणि सामना फिनिश केला तेजस गांगुर्डे यांनी. आणि त्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर त्यांना इथे मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. अभिनंदन तेजस. सन्माननीय बाळासाहेबजी भोजने सर, वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत. या दरम्यान हवाई फायर करण्याचा प्रयत्न केला जातोय. ओ सुरेख, अगदी हवेत सूर मारत चेंडूला आतमध्ये ढकललंय आणि आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 5 धावा इथे वाचवल्यात. सँडी नेहेरे, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. मी पुन्हा एकदा म्हणेल की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये साऊथ आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स याने अनेक वेळेस या पद्धतीचं फील्ड केलंय. अगदी त्याची आठवण करून देणारं हे दर्जेदार क्षेत्ररक्षण सँडी नेहरेकडनं. दाफलक जर आपण बघत असाल 2.4 षटकानंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आकाश खेमाडे ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्रायकिंग एनला प्रदीप वाघमारे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. सिद्धेशकडनं चांगले रिफ्लेक्शन्स बघायला मिळाले. विकेटच्या मागच्या बाजूला डाव्या बाजूला सूर मारत असताना अगदी सुरेखपणे चेंडूला तिथे गॅदर केलं गेलं. आजच्या खेळातील हा 3रा सामना 4थ्या मॅच साठी देखील सज्ज राहायचं आहे. लक्ष्मण महारा, इट्स अ वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. 37-37. या दरम्यान अगदी उंचावरनं मारलेला हा आणखी एक मजबूत प्रहार. स्लॉटमध्ये ज्या ज्या वेळेस चेंडू येत आहे ना त्या त्या वेळेस चेंडूला सरळ मैदानाच्या बाहेर फटकावलं जात आहे. आकाशच्या बॅटमधनं पुन्हा एकदा एक भव्य असा स्ट्रोक येतोय, षटकार येतोय. 6. विनंती असेल, आता 3 षटकानंतर कोणही पाणी घेऊन जाणार नाही. फक्त 3 षटकानंतर ड्रिंक्स असेल. 3 षटकानंतर पाणी घेऊन जाऊ नका. वेळ आपल्याला वाचवायचा आहे, टाइमपास होणार नाही याची काळजी घ्या. आजच्या खेळातील दुसऱ्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार इथे दिला जातोय. दुसऱ्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय अर्धशतकीय खेळीसाठी आणि मॅच विनिंग परफॉर्मन्ससाठी राज बोहरा. प्लीज वेलकम. या राज बोहरा. आमच्या मंचावर उपस्थित असलेले आमचे मान्यवर सन्माननीय बाळासाहेब भोजने सर, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण द्यावा विजेत्या खेळाडूला. या राज बोहरा या.
सौरभ भगत इथे उपस्थित राहत आहे, वेलकम. त्यानंतर अमन भामरे आलेत, आपलंही वेलकम. चला सामना लवकर सुरू करा प्लीज. चौथं षटक घेऊन आलेत सातपूर शहर परिसरातील प्रसिद्ध डॉक्टर. पेशाने डॉक्टर आहेत, मात्र त्यांचं क्रिकेट जर आपण बघत असाल तर अगदी एखाद्या व्यावसायिक क्रिकेटपटूलाही लाजवेल या पद्धतीचं एक्झिबिशन सातत्यानं त्यांच्याकडनं आपण बघत असतो. एक चांगले नावाजलेले क्रिकेटपटू देखील आहेत डॉक्टर चंद्रकांत शेवाळे. सलग दुसरा चेंडू डॉट येतोय. 13 नंबरची जर्सी त्यांनी परिधान केली आहे. अगदी त्यांचं स्टार्ट बघत असाल तर अगदी सहजपणे सहज आणि सुंदर असा स्टार्ट, 4-5 पावलांचा स्टार्ट असतो. अगदी शेवटच्या क्षणी ज्यावेळेस चेंडूला रिलीज करता त्यावेळेस मात्र तो खांद्याचा वापर ते करत असतात. पहिले 2 चेंडू निर्धाव आलेत. बॅट्समनला सरप्राईज केलं जात आहे. क्षेत्ररक्षण ऑनसाइडला पूल केलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय आहे. प्रोटेक्शन बघायला मिळालं. सिंगल येते इथे खेळाडूच्या प्रदीप वाघमारेच्या बॅटमधनं धाव फलक 3.3 षटकानंतर 1 गडी बाद 44 धावा, तब्बल 12.57, 12.5च्या सरासरीने इथे धावा वसूल केलं जात आहे. चांगली धाव गती, धावांची सरासरी देखील चांगली बघायला मिळते. याचं कारण आकाश खेमाडेच्या बॅटमधनं या अगोदरच्या षटकात आलेले भव्य षटकार आपण बघितले. अगदी इट्स अ हॅमर स्ट्रोक. अगदी एखाद्या दगडावर घन चालवला जातो, हॅमर चालवला जातो, त्या पद्धतीने इथे चेंडूवर आक्रमण केलं जातंय आकाश खेमाडेकडनं. धावफलक 3.4 षटकानंतर 1 गडी बाद 45 धावा. व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला आपण बघू शकाल धीरज क्षेत्ररक्षण करताय. मिस टाइम स्ट्रोक. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना. सिंगल येते प्रदीप वाघमारेच्या बॅटमधनं. इथे एक धाव मिळेल. 46 धावा. आज या स्पर्धेचा 4था दिवस. या नाशिक पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या लाडक्या आणि अत्यंत लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय सीमाताई हिरे या स्पर्धेच्या प्रमुख मार्गदर्शिका. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय नाशिक महानगरपालिकेचे भाजपा सदस्य, भाजपा पदाधिकारी, प्रसिद्ध सीए सन्माननीय मनोजी तांबे सर आणि सोबतच मनोज तांबे सरांच्या सौभाग्यवती आदरणीय जानवीताई तांबे मॅडम आणि नीलधारा सोशल फाउंडेशनचे सन्माननीय अझरबाई शेख या सर्वांच्या माध्यमातून या अत्यंत सुंदर देखणे या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. धावफलक 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा. सातपूर शहरातील टॅलेंटेड क्रिकेटपटू यांच्यासाठी या सातपूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून अत्यंत चांगलं व्यासपीठ प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातोय. सोबतच tenniscricket.in या प्रसिद्ध वेबसाईटच्या माध्यमातून, या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून या सातपूर शहरातील टॅलेंटेड क्रिकेटपटूंना जगभरामध्ये ओळख निर्माण करून द्यावी, त्यांच्या खेळाला प्रतिभेला प्रसिद्धी मिळावी या अत्यंत प्रामाणिक हेतूने या स्पर्धेचं अत्यंत सुंदर देखणं भव्य आयोजन आणि नियोजन केलं जात आहे.
थँक्यू फरदीन. ऑनसाईडला खेळून काढलाय. मिस टाइम स्ट्रोक, तरीही चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल करतोय. थोडंसं फंबल, खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि जी चूक झाली त्या फिल्डरकडनं त्या चुकीचा फायदा उचलत असताना मुकेश आलेत. काहीतरी टाकून दे. यावेळेस स्लॉट मध्ये होता, अगदी खिलाडी के मस्तक पे दस्तक. येतोय षटकार. 6-6. एकसष्ट धावा. फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. झेल सुटलाय. आकाश खेमाडे यांना दुसरी संधी मिळते, मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे बॅट्समन प्रदीप वाघमारे सॅक्रिफाईस करावं लागेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे संत कबीर संघाचा आणखी एक बॅटर बाद होतोय. विकेटचं पतन. एक तगडा प्रहार आकाश खेमाडेच्या बॅट मध्ये. सँडी नेहरे अगदी वेगानं आले. चांगलं फील्ड. वाह, अगदी वेगानं चेंडूवर आले, चेंडूला पिक केलाय. त्याच वेगानं पुन्हा एकदा विकेट किपर सिद्धेश वाघ यांच्या दिशेने एक चांगला रिटर्न सँडी नेहरेकडनं. फक्त सिंगल असेल. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय. सत्यम गलांडे. पहिल्या चेंडूवर आक्रमण, हवाई फायर केलाय. झेल आता तरी टिपला जातोय आणि पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचं शिकार ठरताय सत्यम गलांडे. झेल बाद. विकेटचं पतन. बॅट्समन आउट. बॅक टू द डग आउट. मुकेश यांना विकेट मिळते शेवटच्या चेंडूवर. धावफलक आता पहिल्या 4-5 षटकानंतर 3 गडी बाद 63 आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेत डॉक्टर चंद्रकांत शेवाळे आलेत. चंद्रकांत शेवाळे बॉलिंग ट्रॅकवर आलेत. आकाश ऑन स्ट्राइक. चांगला चेंडू. मेन हे हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळला गेला समोरच्या क्षेत्रामध्ये. डम द बॉल, डम द ग्राउंड. अगदी अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र या दरम्यान 2 धावा अगदी वेगानं पळून पूर्ण केल्या गेल्यात.
आमचे मान्यवर सन्माननीय रवींद्र जोशी सर सोबतच किरणभाऊ पाटोळे या दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत असेल या दोनही आमच्या मान्यवरांचं. इथे आकाश पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी असेल. पंचांचं बोट जातंय आकाशामध्ये आणि खेळाडू निघालाय तंबूकडे. बॅट्समन आउट. विकेटचं पतन. पाच 5.3 षटकानंतर धावफलक 4 गडी बाद 70. या दरम्यान ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुल पद्धतीचा हा फटका होता. प्रॉपर कनेक्शन नाहीये. सँडी आलाय. जबरदस्त रिटर्न. वाह. पुन्हा एकदा सॅक्रिफाईस करावं लागेल इथे बॅट्समनला. आकाश पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला संत कबीर संघाला आणखी एक धक्का बसेल. तिसरा बॅटर इथे धावचीत होतोय. आणखी एक विकेटचं पतन. डॉक्टर पुन्हा एकदा यावेळेस ऑनसाइडला हुक केलाय आणि चेंडूला सरळ पाठवले अगदी मैदानाच्या बाहेर. षटकार 6. पाच गडीबाद 77 धावा. आकाश खेमाडे यांचं देखील आजच्या खेळातील अर्धशतक पूर्ण झालं. 62 धावांवर बॅटिंग करताय आकाश खेमाडे 22 चेंडूमध्ये. आजच्या खेळातील दुसरं अर्धशतक आकाशच्या बॅटमधनं. या दरम्यान बॅक ऑफ द लेंथ अगदी नॉन प्लेबल डिलिव्हरी. समोरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय आहे. तिथे खेळाडू अवेलेबल आहेत. थोडंसं फंबल. सँडी पुन्हा एकदा आले तिथे. काय जबरदस्त रिटर्न. जबरदस्त एफर्ट्स लावले जात आहे आणि यासोबतच इथे षटकाची देखील समाप्ती होईल. षटकाच्या समाप्तीनंतर 6 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. धाव फलक जर आपण बघत असाल धाव फलक 6 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतोय 80 धावांवर आणि 80 धावा आणि टीम श्रीराम फाउंडेशन या संघाला ही लढत जिंकण्यासाठी
36 बॉल 81 धावांची आवश्यकता. अगदी शेवटचा चेंडू फुटल्यामुळे हा बॉल मृत बॉल म्हणून घोषित केला जातोय, डेड बॉल. आणि शेवटचा चेंडू पुन्हा एकदा इथे हाताळावा लागेल डॉक्टर चंद्रकांत शेवाळे यांना. शेवटचा बॉल असेल, धाव फलकावर धावा लागताय 78 78 धावा. लोअर फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय. फ्रंट ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल करतोय, सिंगल पूर्ण केली जाते. इथे मात्र बाद व्हावं लागेल. एक धावेचा इथे लॉस होतोय संत कबीर संघाला. आणि 79 धावा बनल्यात तर टीम श्रीराम फाउंडेशन या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 36 बॉल 80 धावांची आवश्यकता. चला या लवकर, या प्लीज बाहेर या लवकर.
दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सन्माननीय हर्षल भाऊ आहेर यांचा संघ जो बॅटिंग करतोय श्रीराम फाउंडेशन. आणि सलामीला आपण बघू शकाल बाहुबली फलंदाज सिद्धेश वाघ ऑन स्ट्राईक. ऑन साइडला पूल केलाय, फटका फसलाय सिद्धेश, झेलबाद विकेटचं पतन. थँक्यू. नवीन बॅटर आलेत, रोहित काळे आलेत. आणि रोहित काळे एक प्रतिभावंत बॅट्समन स्थानिक आहेत. याच मैदानावर ते रोज सराव करत असतात, प्रॅक्टिस करत असतात. आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हटलं जातं की सराव माणसाला परिपूर्ण बनवतो, बळकट बनवतो, मजबूत बनवतो. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कितीही प्रतिभावंत असू द्या, तुमच्यात कितीही टॅलेंट असू द्या, मात्र तुम्ही अभ्यास करत नसाल, सराव करत नसाल तर त्या प्रतिभेला काहीही किंमत नसते. पुन्हा एकदा मैदानावर आपण बघू शकाल पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. धाव मिळेल इथे एक अवांतर. धावफलक 1 ने पुढे जाईल. रिव्ह्यू घेतला इथे बॉलिंग करणाऱ्या फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. आमचे टीव्ही अंपायर सन्माननीय आदित्य कापसे सर हा निर्णय इथे तपासतील. tenniscricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा अगदी पहिल्या दिवसापासून दिनांक 11 तारखेपासून संपूर्ण जगभरामध्ये टेलिकास्ट केली जाते. tenniscricket.in चे आमचे सर्व सन्माननीय टीम, आमच्या टीमचं देखील स्वागत. टीव्ही अंपायर आदित्य कापसे सर हा निर्णय इथे तपासताय, चेक करताय. पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज दिलं जातंय गोलंदाजाकडनं, फिल्डिंग करणाऱ्या संघाकडनं. तर ते आव्हान इथे काय निर्णय येतो हे देखील महत्त्वाचं असेल. निर्णय येतोय इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल. नेक्स्ट मॅच कॉल असेल. पुढचा सामना, नेक्स्ट मॅच लक्ष्मण महारा लॉफ्ट केलाय रोहित काळेकडनं. इथे थोडासा खराब, अगदी ओव्हर द पॉइंट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर कनेक्शन नाही. अवैध चेंडू इथे फ्लाय होतोय, एक सोपा झेल पॉइंट क्षेत्रात टिपला जातोय आणि श्रीराम फाउंडेशन संघाला आणखी एक मोठा धक्का. फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच कॉल असेल टीम सर एव्हेंजर्स आणि टीम सॅटर्डे 11. कॅप्टन प्लीज या, प्लीज लवकर या. नाणेफेकीसाठी टॉससाठी यायचं आहे. सर एव्हेंजर्स आणि सॅटर्डे 11 दोन्ही संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. मान्यवर आपली वाट बघताय. विकेटचं पतन होतंय. दुसरा विकेट इथे डाऊन होतोय रोहित काळे यांच्या रूपानं. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहे. 13 नंबरची जर्सी ज्यांनी परिधान केली आहे सातपूर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर म्हणजेच डॉक्टर चंद्रकांत शेवाळे आलेत. जिथे जिथे संघ अडचणीत सापडलाय त्यावेळेस डॉक्टर धावून आलेत. काल डॉक्टर चेतन पाटील यांचा खेळ आपण बघितला, आज डॉक्टर चंद्रकांत शेवाळे देखील आहेत
या स्पर्धेच्या निमित्तानं. ओ स्लॉट मध्ये होता, पहिला चेंडू उडवलाय आणि अगदी लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेत येतोय. चौकार 4. थँक्यू. धाफलक पहिल्या षटकाच्या 5 चेंडूनंतर 2 गडी बाद 4 धावा. या दरम्यान अत्यंत महत्वाचं आगमन मैदानावर येतंय. भारतीय जनता पार्टीचे शहर पदाधिकारी सन्माननीय निलेशजी जोशी सर आणि सन्माननीय शिवाजी अप्पा शहाणे या दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा आयोजन समितीच्या वतीनं सन्माननीय CA मनोजजी तांबे सर, आदरणीय जाणवीताई तांबे मॅडम, सोबतच NSFचे अझरबाई शेख या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लेगबाईच्या माध्यमातून ही सिंगल असेल. पहिल्या षटक देखील इथे समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाफलक जाऊन पोहोचेल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. सॅटर्डे 11 कॅप्टन प्लीज या. सन्माननीय जीवित प्रजापती आणि सन्मान्य संघमालक सागरजी चौहान, कृपया आपल्या संघ नायकाला टॉस साठी पाठवायचंय. आकाश खेमाडे, बैठक फटका, व्हॉट अ शॉट. अगदी हा फटका बघत राहावा आणि बघतच राहावा या पद्धतीने खेळून काढलाय कॉपी बुक स्टाईल. 4 6 षटकार. आणखी एक व्हॉट अ शॉट. बॅक टू बॅक सलग दुसरा मोठा फटका येतोय. यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावरनं सलग दुसरा षटकार. 6. सलग 2 षटकार आलेत. 19 धावा धाव पलकावर लागताय. स्टार खेळाडू आकाश खेमाडे यांच्यावर आक्रमण केलं जात आहे डॉक्टर चंद्रकांत शेवाळे यांच्या माध्यमातून. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये चेंडूला पिच केलंय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता मात्र संपर्क झाला नाही प्रॉपर. या रोहित परब वेलकम. भूषण 11 या संघाचे संघमालक भूषणजी भालेराव यांचं देखील मंचावर आगमन झालंय. वेलकम भूषण सर. अभिनंदन असेल की सुपर.
हवाई फायर करण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येत आहे, एक सोपा जेल टिपला जातोय आणि सँडी नेहरे यांच्या रूपाने तिसरा धक्का श्रीराम फाउंडेशन संघाला बसतोय. बॅट्समन आउट, बॅक टू द डग आउट. सन्मान्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभ हस्ते ते नाणेफेक संपन्न झाली आणि सर एव्हेंजर्स या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि विपक्ष संघ टीम सॅटर्डे 11 या संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. सन्मान्य सागरजी हरणे यांचंही आगमन झालंय, स्वागत असेल. धावफलक 20, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओ इथे फुल लेंथ डिलिव्हरी, हाफ व्हॉलीवर घेतलंय आणि अगदी उंचावरनं फेकून दिलंय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. या दरम्यान ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू अगदी टॉप ऑफ द बाउन्स खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न करताय डॉक्टर चंद्रकांत शेवाळे, मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. धावफलक जर आपण बघत असाल 3 गडी बाद 26 धावा धावफलकावर लागताय. पुढच्या 23 बॉलमध्ये आणखी 54 धावांची आवश्यकता असेल. 23 बॉल 54 रन. या अगोदर आकाश खेमाडे यांच्या बॅटमध्ये देखील आज अर्धशतक आलंय. चांगला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटला ब्रश करत चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. 1 बाउन्स आणि डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडू. आज धुलीवंदन सर्व उपस्थितांना, मान्यवरांना आणि ऑनलाईन प्रेक्षकांना देखील धुलीवंदनाच्या खूप खूप रंगीत आणि रंगबिरंगी शुभेच्छा. हाफ ट्रॅकर या दरम्यान मात्र अगदी थोडासा खराब चेंडू मी म्हणेल, अगदी लॉफ्ट केलाय समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू, तिथे अडवला जातोय. वाडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये सिंगल येते चंद्रकांत शेवाळे यांच्या बॅट मधनं. धावफलक 1 ने पुढे जाईल. 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.3 षटकानंतर आता समीकरण बनतं 21 बॉल 53 धावा. 21 बॉल 53 धावा. यानंतर मॅच असेल टीम सर एव्हेंजर्स आणि टीम सॅटर्डे 11. या दरम्यान बॅटच्या बाहेरच्या बाजूला ब्रश करत बॉल विकेटच्या मागच्या बाजूला शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय. एक रिस्की सिंगल अगदी वेगाने पूर्ण केली जाते. धावफलक 1 ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावर लागताय 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आज देखील आपण बघत असाल की कडक ऊन आज देखील मैदानावर आहे.
ऑन साइडला अपील आणि डॉक्टर चंद्रकांत शेवाळे कॉट बिहाइंड द विकेट. बॅट्समन आउट, बॅक टू द डगआउट. धाफलक 2.5 षटकानंतर 4 गडी बाद 28 आणि शेवटचे 19 बॉल धावा करायचे त्या 52 धावा. समीकरण आता या सामन्याचा 19 बॉल 52 रन. फुलटॉस, तडाका तडाका, मजबूत कडक प्रहार, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ओव्हर द लॉंग ऑन. इट्स अ मॅक्झिमम हिट. षटकार 6. थँक्यू. चला घाई करा प्लीज, सामना सुरू करायचा आहे. चला. तीन षटकानंतर धाफलक 34 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि पुढच्या 18 बॉल मध्ये आणखी 46 धावांची आवश्यकता असेल. 18 बॉल 46 रन. बॉलिंग ट्रॅकवर आकाश खेमाडे आलेत. 18 बॉल 46 रन. आकाश खेमाडे बॉलिंग ट्रॅकवर. 18 बॉल 46 रनांची आवश्यकता टीम श्रीराम फाउंडेशन या संघासाठी. एज मात्र आहे तिथे प्रोटेक्शन बघायला मिळालं. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं जात आहे. धावबाद करण्याचा प्रयत्न देखील तिथे केला गेला. विकेटला मात्र मिस करताय नवीन बॅटर. आता आपण मैदानाच्या आतमध्ये या अगोदर उमेश या अगोदरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक बिग हिट त्यांच्या बॅटमध्ये आपण बघितलाय. उंच पुऱ्या देहयष्टीचे उमेश मौले ऑन स्ट्राईक. षटकार मारून आपलं अकाउंट त्यांनी ओपन केलं या सामन्यामध्ये. ओहो, अगदी कव्हर पॉइंटच्या डोक्यावर वेगानं चेंडू सरळ जातोय कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4. धाफलक 4 ने पुढे जाईल. 39 धावा. समीकरण आता 16 बॉल 41 रन.
ऑन साइडला पूल केलाय, तगडा प्रहार, अगदी गोळीच्या वेगानं चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर जातोय. उमेश मौलेच्या बॅट मधनं आणखी एक येतोय, खणखणीत चौकार 4. बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 9 धावा खर्च करताय आकाश केमाडे, तर दुसऱ्या बाजूला उमेश मौलेच्या बॅट मधनं आलेला हा दुसरा बिग हिट या षटकातला. धावफलक 43. हो, इथे अपील अपील, इट्स अ रूबी कट. एक अप्रतिम झेल विकेटच्या मागच्या बाजूला. उमेश मौले आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र आतल्या बाजूला ब्रश करत चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. विकेटचं पतन. फलंदाज कॉट बिहाइंड द विकेट, बाद होत आहे. धावफलक जर आपण बघत असाल, 43 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3.4 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. या अगोदरच्या 2 चेंडूवर आक्रमण उमेश मौलेकडनं, त्यानंतर मात्र आकाश खेमाडे इथे उमेश मौले यांना विकेटच्या मागच्या बाजूला झेल देण्यास प्रवृत्त करताय, बाद करताय. आणि एक चांगला रिप्लाय त्यांच्या माध्यमातून देखील बॅट्समनला दिला गेला. टेट फॉर टॅट या पद्धतीचं क्रिकेट मैदानात खेळला जात आहे. जशाच तसं नवीन बॅटर आलेत, बॅट्समन विक्रम शिंदे. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. विक्रम यांचा बॅटच्या आतल्या बाजूला ब्रश करत चेंडू विकेटच्या मागच्या बाजूला जातोय, सिंगल येते. धावफलक 44. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.5 षटकानंतर आता समीकरण 13 बॉल 36 रन. 13 बॉल 36 रन. चांगला बॉल, चांगला बॉल. इथे बॉलला उत्तर नव्हतं बॅट्समनकडे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, मात्र द्विधा मनस्थितीमध्ये इथे बॅट्समन बघायला मिळाले. स्ट्रोक खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये असताना इथे मात्र डॉट बॉल येतोय. आणि यासोबतच इथे षटकाची देखील समाप्ती होईल. 4 षटकांची समाप्ती. धावफलक 5 गडी बाद, 44 धावा. शेवटचे 12 बॉल शिल्लक. 2 षटक शिल्लक राहिलेत आता. डीजे शेवटचे 12 बॉल शिल्लक. धावा करायच्या त्या 36 धावा. 2 यंगस्टर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल बॅटिंग करत असताना. विक्रम शिंदे, तर बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकाल एक युवा गोलंदाज राहुल पंडित. लॉफ्ट केलाय मात्र आहे तिथे आकाश खेमाडे. झेल पकडला जातोय, टिपला जातोय. विक्रम शिंदे झेल बाद, विकेटचं पतन.
आज खेळाडूंवर थोडीशी निसर्गाची देखील मेहरबानी बघायला मिळते. याचं कारण आज थोडीशी हवा आहे मैदानावर. खेळाडूंसाठी निश्चितच थोडंसं मदतगार ठरू शकते हे वातावरण. समाधान पवार, वन बाउन्स, वाह, अगदी हर वार पलटवार. समाधान पवार, वन बाउन्स, चौकार, 4. इथे 12 बॉलमध्ये 36 रनांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन झालं. त्यानंतर मात्र चौकार येतोय समाधान पवारच्या बॅटमधनं. आणि आता समीकरण बनतंय 10 बॉल 32 रन, 10 गेंदे 32 रन. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता इथे. सर बॅट आहे का बाईज आहे? थँक्यू. ओ तगडा तगडा प्रहार सचिन यांच्या बॅट मधनं. नो चान्स, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक खणखणीत चौकार येतोय सचिन यांच्या बॅट मधनं. इट्स अ 4 रन्स. इथे समोरच्या क्षेत्रामध्ये एक चांगलं फील्ड केलं गेलं. या अगोदरच्या लढतीमध्ये आजच्या दिवसभरातली जी पहिली लढत खेळली गेली त्या लढतीमध्ये संत कबीर नगर, माझ्या मते संत कबीर या संघाला पराभव बघावा लागला होता. मात्र या लढतीमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय, पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगला बॉल राहुल पंडित कडनं, प्लेड अँड मिस. इट्स अ वाईट बॉल. इट्स अ वाईट बॉल. यस, गोलंदाजाकडनं रिव्ह्यू वापरला जातोय व्हाईट बॉल साठी. येस सर, येस सर, व्हाईट बॉल साठी ते रिव्ह्यू वापरला जातोय. जो एकमात्र रिव्ह्यू आहे तो वापरला जातोय. पंच करतील सर, पंच चेक करतील, काळजी करू नका. इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल. या फेअर डिलिव्हरी सोबत, या योग्य बॉल सोबत षटकाची इथे समाप्ती होईल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक टीम श्रीराम फाउंडेशन 54 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि शेवटचे 6 बॉल शिल्लक, धावा करायच्या त्या 26 धावा. चला घाई करा प्लीज. 6 बॉल 26 रन. चला घाई करा, टाइमपास नका करू प्लीज. या अगोदर मी सांगितलं होतं फक्त 3 षटकानंतर ड्रिंक्स असेल, मात्र त्या नियमांचं आपण पालन करत नाहीये. आपल्याला आणखी 7 मॅचेस खेळवायच्या आहे. सचिन कोणाकडनं कॅश प्राइज येते. सचिन रोकडे तुमच्यासाठी कॅश प्राइज असेल. 6 बॉलमध्ये 26 रन लागताय आणि हा सामना जर तुम्ही जिंकून देत असाल ॲज अ बॅट्समन, तर तुमच्यासाठी लक्ष्मण महारा यांच्या वतीनं 1001 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 6 बॉल 26 रन. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आलेत, तुषार आलेत.
अगदी गोलंदाजीमध्ये हुशार म्हणजेच नाव त्यांचं तुषार तुषार कटाळे 6 बॉल 26 रन. वेग होता, वेग चांगला बघायला मिळाला, पेस जनरेट केला, ऑनसाईडला पूल करण्याचा प्रयत्न होता सचिन यांचा, मात्र बॉल आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क नाही. पहिला बॉल इथे डॉट येतोय, निर्धाव येतोय. आता समीकरण बनतंय 5 बॉल 26 रन. नेक्स्ट मॅच सर एव्हेंजर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर त्या संघाला विनंती असेल आपण सज्ज राहायचंय. एज ओहो, खरा फेड आणि चेंडू सरळ जातोय, थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर येतोय, चौकार. बॉल 2 बॉल झालेत, या दुसऱ्या बॉलवर चौकार येतोय. समीकरण आता बनतं या सामन्याचं 4 बॉल 22 रन. 4 बॉल 22 रन. सचिन रोकडे यांच्यासाठी पुन्हा एकदा प्राइज येत आहे रोहित परब यांच्याकडनं. सामना जर तुम्ही जिंकून देत असाल तर 1001 रुपये त्यांच्याकडनं देखील दिले जातील. ऑनसाइडला खेळलाय काऊ, कॉर्नर सीमा रेषेच्या दिशेने, वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, वन बाउंड चेंडूला तिथे स्टॉप केलं जाते. संधी असेल धावबाद करण्याची. तिसऱ्या प्रयत्नामध्ये इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला समाधान पवार यांना धावचित केलं जात आहे. फलंदाज बाद, विकेटचं पतन. डीजे चला, थँक्यू. शेवटचे 3 बॉल आणि 21 धावा. इथेही कनेक्शन प्रॉपर नाहीये. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, मात्र क्षेत्ररक्षक अवेलेबल तिथे आहे. चेंडूला अडवलं जात आहे आणि औपचारिकता पूर्ण केली जाते. माझ्यामध्ये अगदी सामन्यामध्ये फ्रंट सीटवर येऊन बसलाय आता टीम संत कबीर. सन्माननीय मिलिंदजी बदरगे सरांचा संघ टीम संत कबीर. तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल बॅटिंग करत असताना हर्षल भाऊ आहेर यांचा संघ श्रीराम फाउंडेशन. ड्राईव्ह केलाय हार्दिन फर्दीनच्या बॅटमधनं, एक ड्राईव्ह येते, सुंदर फटका, अगदी कॉपी बुक स्टाईल पद्धतीने खेळलेला एक सुंदर फटका. सिंगल येते, औपचारिकता पूर्ण केली जाते. सन्माननीय गौरव बोडके सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत मुख्य मंचावर, वेलकम. अगदी स्पर्धेच्या सामन्याच्या पहिल्या दिवसापासनं सर्वच मान्यवर इथे सातत्याने हजेरी लावत आहे. यामध्ये आमचे गौरव बोडके साहेब देखील आहेत आणि या पद्धतीने इथे टीम संत कबीर हा संघ हा सामना जिंकतोय. वेलकम कांबळे सर, निलेशजी कांबळे. श्रीराम फाउंडेशन संघाला इथे पराभूत व्हावं लागतंय, मात्र संत कबीर संघ या दुसऱ्या लढतीमध्ये आज आपला पहिला विजय प्राप्त करतोय. चला लवकर बाहेर या प्लीज. टीम सर एव्हेंजर्स, चला लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा.